भाजपचे मित्रपक्ष सध्या भाजपवर चांगलेच नाराज झालेत। मात्र यामुळे शिवसेना मात्र प्रचंड खुश आहे, कारण या मित्रपक्षांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। गेली अनेक दिवस शिवसेना भाजपच्या मित्रपक्षांवर टीका करायची संधी शोधत होती। ही संधी मिळवून दिली ती राजू शेट्टी आणि त्यापाठोपाठ महादेव जानकरांनी। शेट्टींनी भाजप सरकारवर टीका करताना म्हटलं की लाल दिव्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका। या देशातल्या या राज्यातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना चांगले दिवस आम्ही तुम्हाला दाखवू, म्हणजे आजचे दिनाचं स्वप्न दाखवत आपण सत्तेवर आलेलो आहे। लाल दिवा डोक्यावर आल्यानंतर लगेच डोक्यात चढून देऊ नका, त्यांना थांबवा, नाहीतर आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांना थांबवावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांना मी नम्रपणाने सांगितलं। शेट्टी यांच्या पाठोपाठ महादेव जानकरही भाजपवर भडकले। खरं पाहता या दोघांची नाराजी ही त्यांना किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपद न मिळणं ही आहे। ज्याला आम्ही वर करतो त्याला मातीत घालाय देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या इंजिनियर महादेव जानकरला येतं। त्यामुळे त्यांनी त्या भ्रमात राहू नये। आम्हाला सत्ता दिली, आज आम्ही तळफळत करणार नाही, बिलकुल नाही। जनतेचा प्रश्न घेऊन जनतेत जाणार आणि आमचा पक्ष वाढवणार, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे। व सरकारवर मंत्रिपद नाही मिळालं म्हणून आम्ही बोललो तर आम्हाला ती बदनामी होती। कृपा करून सांगायचं विषय नाही। आणि आय एम नॉट डिमांड, मी काही भीक मागणार नाही, बिलकुल मागणार नाही। मी त्यांना असं हुसकावून देण्याचा प्रयत्न करू। राजू शेट्टींनी आघाडी सरकार घालवायला 15 वर्ष लागली, सध्याचं सरकार घालवायला 2 वर्षही लागणार नाहीत असा इशारा दिला। त्यांचा हा इशारा भाजपसाठी कावळ्याचा शाप ठरणार नाही असं शिवसेनेनं जाहीर करून टाकलं। मात्र हे सांगताना या सगळ्या मित्रपक्षांनी शिवसेनेशी संबंध तोडून भाजपशी संबंध जोडून स्वतःच्या डोक्यात आणि पायावर धोंडा मारलाय असंही सांगायला शिवसेना विसरली नाही। भाजपचे मित्रपक्ष पेटलेले असताना त्याला हवा देण्याचं काम शिवसेनेनं सुरुवात केल्याचं सामनातील या अग्रलेखावरून जाणवायला लागलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।